पूज्य सकळ लोका विश्वा झाले। ब्रह्मादी देवांना संत आवडतात, यमाला सुद्धा संत आवडतात। मारुतीरायन सांगितलं एरवी पाय पडतो दास माळ का घातलीस? ऐका म्हणे मालक, उद्या दुपारी तुमच्या आईला घेऊन जाणार आहे। कोण म्हणू लागला? यमड्या। आईला नेणार आहे तुमच्या उद्या दुपारा। तुम्हाला ऐकू येण्यासाठी मी जोरात बोलायलो, काय त्याची माय आली मारुती राहिली इतक्या जोरात बोलायला? हा मालक, तुमच्या आई साहेबाला उद्या न्यावं लागतंय। बर, किती वाजता रे? 12 वाजता, 12:30 न्यायचे। ए आई, काय हनुमंत? अंजनी आई साहेब होते। काय रे हनुमंता? माय, तू उद्या दुपारी 12:30 वाजता तुला यम न्यायला येणार आहे। हे यम एक काय? हो, इकडे। अंजनी मातेने त्याच्या तोंडावरूनच हात फिरला असा, यमाच्या। हो, कोण्या म्हातारील म्हणा उद्या मी तुला न्यायला येणार आहे, चपलानच आणि ती म्हातारी यमाला। हो, पण त्या अंजनी आई साहेब होत्या। हो, तांब्या नेता येणं संडासला तरी वाटते मी नाताचं लग्न पाहाच। तुला संडासला तांब्या नेता येणं सकू, कोहरक वाचती माय तू। तोंडावून हात फिरीला यमाच्या आणि सांगितलं, यमा 12:30 न्यायला येणार आहेस का? हो, बर। किती वाजता येशील? येतो 12:15, सकाळी 9ला ये। यम म्हणलं, आगाऊच काम, सकाळी 9ला ये? अहो भीती ना, ती मारुती रायाची आई आहे ना, ती का तुमची आमची आई आहे का दुसऱ्याच्या कोठ्यातलं शेण चोरणारी? ती मारुती रायाची आई आहे, जिनं चिरंजीवाला जन्म दिलाय। ती आई किती भाग्यवान असेल कल्पना करा, तिची कुस किती मोठी असेल। हो, काय पवित्र कुश असेल त्या माऊलीची, की जिथं मारुती रायासारखा बालक पोटात सामावलाय। सामान्य असेल ती माऊली। या देशाचं सर्वात मोठं जडवड रत्न या देशाची स्त्री आहे। का जडवड रत्न? रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज या देशातल्या माऊलीनं पोटात 9 महिने सांभाळले। महाराणा प्रताप याच पवित्र देशातल्या एका माऊलीनं 9 महिने पोटात सांभाळले। माझे ज्ञानोबाराय तुकोबाराय सुद्धा, माझे गुरुबा काका सुद्धा याच देशातल्या एका पवित्र स्त्रीने 9 मास पोटात सांभाळले। अशा रत्नांना जन्म देणारी या देशातलं सर्वात मोठं जडवड रत्न या देशाची स्त्री आहे। सकाळी 9लाच यम हजर। पुरणपोळ्या केल्या सरपंच, कच्चून खाल्ल्या यम, पुरणपोळ्या। निघालं यम। मारुतीराने विचारलं, काय? म्हणला, विश्वात पहिली बाई पाहिली जिला न्यायला आल्यावर पुरणपोळ्या खाऊ घालायली। नाही नेत म्हणले हिला। वापस गेली मारुतीराणी, वापस गेली। ठीक आहे, एखाद्या दिवसापुरतं ठीक आहे। इकडं तर तुमचं आमचं माशी पाखू पाखडे तर वेस रे। तुमच्या आमच्या मृत्यूसाठी डोळ्याचं पापण लवत नाही इतका सुद्धा यम तो आपल्याला भेट नाही। हा, शकन निमेष लाघवी भयो व्याप्ती यार जायो, पातिया पाती लवे का निमिष मर्यादा सोय, कोण दक्षिणाधिपती पाहाय तया कारणे भो। डोळ्याचं वरचं पापण खालच्या पापणाला चिटकत, इतका सुद्धा यम आपल्याला टाइम देत नाही। तुमची आमची कथा। वापस गेलं ते दक्षिणेचा राजा। मारुतीरायने विचारलं दुसऱ्या दिवशी, काय रे काय? आईल नेल नाही आमच्या? संध्याकाळी घरी आले मारुतीरायन म्हणले, माय ते मेलं, कचून पोळ्या खाल्ल्यान गेलं, मला नाही नेल त्यान। आई थांब ना। कशाला थांबायचं रे? अरे हातपाय चलते तवरक देवान न्यावा, बस झालं ना, आता कौरक जगू। हे मोठ्या लोकांचं वागणं असते। बा, मोठ्या लोकायला मरणाची भीती नाही, जन्माची भीती नाही। या जन्माच्या मरणाच्या भीतीच्या पलीकडे ज्यांचा काळ असतो ते संत असतात। आपण जन्माला भेटतो, जन्माला आल्या माईच्या पडून क्या बोंबलतच बाहेर। आणि मरणाची भीती सर्व इंद्रियाला कुड पडे, स्मृती ब्रह्मा माझी बुडे, मन होय वेडे कोंडे प्राण। आळंदीतले मालक सांगतात, काय स्मृती ब्रह्मा माझी बुडे, येडं होतंय, मन होय वेडे कोंडे प्राण, असं कोंडून जाते। सर्व इंद्रियाला कुड पडे,
हातपाय लाकडासारखे होते. यम तिकून दिसला की थरथर कापत. आणि यमान झटका हाणल्यावर डॉक्टर सांगते न्या फुकायल घरी. त्या डॉक्टरला तो कुठं यम दिसत असतो का कुठं? हा, तेवढी ताकद एक त्याला यम दिसायची. अद्याप नाही, ते दिसतच नाही. सगळ्या पोरी सोरी मुलं भावताल रडत बसते. बघा कस करायले, तितक्यात फासा टाकतन काढून नेतो. कळूच देत नाही. त्याच तर नाव यम आहे. काय नेलं नाही मला. मारुतीराने सांगितलं का नेलं नाहीस? यमान सांगितलं मालक आहे का, तुमच्या आईच्या नावानं फासा घ्यायला गेलो की फासाच हातात येत नव्हता. शिकाऱ्याकडे वाघूर असतील, ऊसात लावित, सशे धरायला, रानडुकर धरायला वाघुरी लावतात ना शिकारी. तसं यमाकडे माणसाचा प्राण काढायला वाघुरे. ते फास असा टाकला कीच अडकतो प्राण. हे लाकूड खाली पडत, हे मोबाईल कार्ड घेऊन जाते. ती खपक्या खपक्या मोबाईल आहेत. एक म्हणला 2.25 लाखाचा मोबाईल आहे, पण कार्डच नाही. कसा लागन सुंबळ्या, त्याच्यात कार्डच नाही ना. हाय म्हणले कार्ड, पण त्याच्यात बॅलेन्सच नाही. बॅलेन्स नाम प्राण, कार्ड नाम प्राण, रेंज नाम प्राण. रेंजच नाही म्हणले. आत्मा म्हणजे प्राण आहे. हे याच्यातला आत्मा. मोबाईल किती भारीचा असू द्या, त्याच्यातलं कार्ड काढ्या, तो काय कामाचा आहे? आणि मग हलका बी असू द्या, याच्यात कार्ड असल्यावर दिल्लीला लागतोय, अमेरिकेत तर लागतोय. आमचे 2-3 पाहुणे आहेत तिथं नोकरीला. काय त्याला इकडं खाला भेटणं बोंबलत तिकडे गेले. विठाला विठाला गेलं पाहिजे विदेशात, काय नाही. पण त्या हलकाटायन बायका तिकडच्याच केल्या ना. त्या लाल केसाच्या त्या इकडे आल्यावर त्याला काही बोलणं काहीच कळणं. त्या कुकुलाईनं, डोरलो घालीनत, जोडवे घालीनत, बांगड्या घालीनत. माणूस का बाई कळत ना. हो, मी म्हणलो आगाव धंदा तुमचा, कशाला केल्या रे? हे आमची पाहुणे अशी नाही तर तुम्हाला रागीन म्हणून मायावर घेतलंय. विठाला विठाला तो पाश हातात येत नव्हता. रुदंती पाश हा ज्याचे आयुष्य न लेखा सांगायलो. एके दिवशी यमानं पाशाल पकडलं. त्याचं पाणी झालं उत्तरेश्वर पाशाचं पाणी झालं. पाणी गुरुजी पाणी झालं. रडू लागलं यम. मारुतीरायने सांगितलं इतकं जर तुला अडचण येते तर मग ने तू काऊन आमच्या आईला? म्हणला नेतच नव्हतं, पण लय लोकांनी मृत्यूपत्र पाहिलंय ना. ते म्हणते मारुतीरायच्या आईला ठवाला, आमच्या माया कशा मारल्यास तो? हे आमचं दोन्ही कोण असतं. म्हणला काय करावं, न्यावाच लागतंय. 36 वर्षाचे 3 आयुष्याचे तलपक भेटले. 36 वर्षाचे 3 अंजनीला आयुष्य प्रदान झालं. सांगा तात्या यमाची लेखन कुठं गेली आता चुलीत? विधात्याचं कॉम्प्युटर कुठं हरपलं वड्यात? आयुष्याची मर्यादा लिहिणारा येऊन मग कोण आहे आता? 36 वर्षाचे 3 आयुष्याचे तलपक प्राप्त झाले. पण कल्पना करा, ज्या माऊलीनं चिरंजीवाला जन्म घातला, एका संन्याशाला जन्म घातला, आणि ते संन्याशी म्हणजे बायको भेटत नाही म्हणून संन्यास घातला असा संन्याशी नाही. आईच्या पोटात नैष्टिक ब्रह्मचर्याची लंगोटी बांधणारा संन्यासी. हा संन्यासी जन्माला आल्यावर पोरग हे का पोरगी कळालाच नाही. बोलण्याहून ओळखिलं हे पोरग आहे, लक्षणाहून ओळखिलं हे पोरग आहे. इतका निष्ठावंत संन्यासी. हो, 6व्या क्रमांकाचे संन्यासी नारद होते. 2 संन्यासी. 19 पैकी 2घांची नाव मला पाठ आहेत, बाकीच्याची पाठ आहेत. पण गुत घेतलं का सगळ्याची सांगायला? तुमच्याकडे लय खपक्या मोबाईल आहेत ना, अशी इचकी जाणं भितडावनी मोबाईल आहेत तुमच्याकडं. मुक्काम पाडात अर्धा हात राहायचा, अर्धा पांग राहायचा. चांगलं इचकी जाण त्याच्याकडं. माझ्याकडं लहानसा की नको आपल्याला. आता घेईन मी, सोन्याचा घेईन, मला काय कमी नाही. सरपंच मालकानं खूप दिलं पंढरपुरातल्या. 90 वर्ष लुगडं घातलं, आता कशाला गाऊन घालायचा म्हातारपणी? आता याच्यावर मरायचं आपल्याला नको. आपलं बस झालं. विठाला विठाला
इतका गोड संन्यासी, आणि या संन्याशाला जन्माला घातलेली माय अंजनी आयुष्यात संपल्याच्या नंतर 36 वर्षाचे 3 तलपक भेटते. कालांतरानं आहे का आता अंजनी? नाही महाराज. ज्या दिवशी मर्यादा संपत असते त्या दिवशी डोळ्याचं पापंद उस्तर माऊली महाराज आयुष्य भेटत नाही. पण आयुष्य संपलं की 36 वर्षाचं भेटलं, ते संपलं की पुन्हा 36 वर्षाचं भेटलं, आणि ते संपलं की पुन्हा 36 वर्षाचं भेटलं. दक्षिणाधिपते ओखदंच भयस्थितः. रागावले आईसाहेब, काय थोंड्या कौरक्षो तुम्हाला? तवा यमन घेऊन गेलाय. काय मायवेली यमाची अंजनीला न्यायची. पण कल्पना करा, इथं विधात्याची लेखणी थांबली. जिच्या आयुष्याची मर्यादा तोलत असताना लेखणी थांबते. एवढं मोठं आयुष्य, पण त्याही माऊलीला इथं थांबता नाही आलं, जावंच लागलं. म्हणून पहिलं कडवं लोकांचं आयुष्य अमर्यादित आहे, तेही देखानी माले. मग इतराचा पाड कोण? एका बाईच्या मालकाला झोप लागली. अधिकारी मालक आहेत त्या बाईचे, ती बाई सुद्धा अधिकारी आहे. झोप लागली. झोप लागल्याच्या नंतर बाईच्या लक्षात आला आपण मालकाला उठवावं, तर गेली 2 दिवसापासून ते आजारी आहेत, त्यांना झोप नव्हती, आता लागली तर करू दे आराम. पण चिंता एका गोष्टीची आहे, यांना जर झोपीतून नाही उठिलं तर आजची संध्या कोणी करायची? निष्ठावंत लोक होते ते. सकाळ, दुपार आणि संध्याकाळ महाराज 3 टाइम संध्या करीत होते. निष्ठा होती. आता सगळी निष्ठा निष्ठीच. आणि पुन्हा म्हणते पंढरपुरातल्या मालकांना आपलं काम करा. त्या बापाचा सासरा आहे का नालाय का, त्यानं तो काम करा. तू लायक संपन्न आहेस का त्या योग्यतेचा? निष्ठावंत लोक होते. बाईनं विचार केला, संध्या जर मोडली आणि मालकाला जर कळालं मला का नाही उठिलस, तर धडगत नाही. बाई हुशार होत्या. बाईने एका वाटीत पाणी घेतलं. कधीतरी वाजवायचं तात्या. वाटीत पाणी घेतलं आणि त्या पाण्याकडे सरपंच असं पाहिलं. तिला काही मंत्र येत नव्हते, जादू येत नव्हती, काही येत नव्हती तात्या. नुसतं त्या वाटीकडे पाहिलं. ते पाणी होतं वाटीत, त्या पाण्याकडे पाहिलं आणि सूर्य मावळतो कोणीकडे, पश्चिमेलात ना, आश्रमाच्या पश्चिम दरवाजात ती वाटी ठेवून दिली. बाप्पा ठेवून दिली वाटी. सूर्य मावळायला 15 मिनिटं शिल्लक होते. ते मावळत 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 गेला आणि बिंब हरपायला 1च मिनिट शिल्लक होता.
पण सूर्यनारायणानं त्या वाटीतल्या पाण्याकडे बघितल्यावर ताकदच नाही झाली पुढे जायची. 3.5 तासाला बाईचे मालक उठले. 3.5 घंट्याला तो रोख्यो पठ्ठ्या थांबलेलाच. काय ताकद आहे त्याची जाची, हिम्मतच नाही जाची. बाकीचे नक्षत्र सूर्यनारायणाला म्हणले, प्रकाश देवता तुमचा टाइम संपलाय ना. सूर्यनारायण म्हणले, अरे डोक्याच्या केसा इतकं रसोदीर्घ इतका मी वेळ करत नाही रे, पण ह्या वाटीतलं पाणी मला जाऊ दे. नक्षत्र लय हुशार होते. काय बोलता म्हणले सूर्यनारायणा, 9 नक्षत्र पाऊस पडतोय. पावसाचं नक्षत्र रोहिणी पहिलं नक्षत्र, पण शेवटचं सांगता येईल का 9 कोणतं येतं? शेतकरी येत ना तुम्ही, आहे का नाही? अमेरिकेतले थोडीच येत. हो, लय जण पहिलं नक्षत्र पण पाठ नाही. गान सम्राट प्रल्हाद शिंदेला पाठ. हो, आणि 150 एकरवाला म्हणतो मृग नक्षत्र पहिलं. निब्बर काठीनं मांड्या हाणायला पाहिजे. विठ्ठला विठ्ठला. 9 नक्षत्र पडलेला पाऊस. आता वळ्याला पाणी आहे का? नाही. बराशीत पाणी नाही. बारकाल्या तळ्याला पाणी नाही. कुठं गेलं पाणी? याच्या प्रकाशात बाष्पीभवन झालं. मग नक्षत्र म्हणतात प्रकाश देवता, 9 नक्षत्र पडलेला पाऊस तुम्ही सगळं पाणी आटून टाकता आणि वाटीभर पाणी तुम्हाला आटत नाही. इतराचा पाड कोणा? दुसऱ्याकडे. काय कथा बाकीच्यांची? या लोकांना जावं लागते. भगवान सूर्यनारायणानं सांगितलं, सूर्याची पातळी कमी करण्याची ताकद आहे, नद्याची नद्या आटवायची ताकद आहे, सरोवराची सरोवर आटवायची ताकद आहे. पण या पाण्यात जे तेज आहे का, ते तेज पतिव्रतेचं आहे. हो, पतिव्रतेचं तेज आहे. पतिव्रतेचं ते पाणी नाही आटीत आहे. ती बाई 3 टाइम मालकाच्या पाया पडत होती. ज्या बाईनं वाटीतल्या पाण्याला कुंकू दाखिलं का तात्या, फक्त नवऱ्याच्या 3 टाइम पाया पडत होती. ती कोण्याच देवाच्या पाया नाही पडली. हा सर, जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैसा बरी. ती बाई 3 टाइम नवऱ्याचं दर्शन घ्यायची. जी बाई आपल्या मालकाचं सकाळी, राहू द्या 3 टाइम, आंघोळ झाल्यावर जी बाई सकाळी आपल्या नवऱ्याचं दर्शन घेते, त्या बाईला महाराष्ट्रातल्या कोण्याच महाराजाच्या पाया पडायची गरज नाही. लिहून घ्या गिरगावकरांचं वाक्य. नवऱ्याच्या पाया पडत नाही, महाराजाला काजू टाकून दूध करती. तुझ्या अंगाव भिताड पडन झोपीत, झोपीत छत पडन तुझ्या अंगाव झोपीत. हो, काय कामायचं नाही मायास. बाईचा सगळ्यात मोठा मालक आपला कपाळाचा मालक असतो. बघा,
काय होतं माहितीये का, खरं सोडून देते तर उगच वळणाला काही बी इचकीत बसतेत माणसं. मुलाचा सर्वात मोठा देव आपले आई वडील आहेत. जो मुलगा सकाळी आंघोळ करून आपल्या आईच्या आणि वडिलाच्या पाया पडतो का, त्यानं पंढरपुरातल्या मालकाच्या नाही पाया पडत तरी चालते. तू का म्हणे माय बापे अवघी देवाची काय गोड पुरावा आहे. तू का म्हणे माय बापे अवघे देवाचीच रूपे. तुकोबारा सांगतात आई वडील पांडुरंग आहेत, आई वडील भगवान शिवशंकर आहेत, आई वडील गणपती बाप्पा आहेत, आई वडील जगदंबा आहे. नवरात्रात चप्पल घालीन, गादीवर बसून 9 दिवस साबुदाणा खाला आणि दसरा झाला की घोरपडी धरायला. रे सुंबळ्या कुठला, निब्बर काठीनं बसायची जागा हाणायला पाहिजे. 2 महिने त्याला खालीच बसता येऊन हराम खोराला. विठाला या शनाला कुटाने करायचे नाही काही. माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. सर्वात मोठे मुलाचे आई देव कोण आहेत, आई वडील आहेत. बाईचा देव कोण येत, आपला पती. महाराज काय तुमचं कीर्तन, जेवून जाण, पुरणपोळ्या करते. पप्याचा बाप म्हणला चहा करणं सकाळीच प्यालता ना. अरे बापरे, हो आशीबाई ज्या भागात आहे त्या भागात पाऊस कमी पडतो. शपथ मी सकाळच्याला मरण खोटं सांगत असेल तर काय गरज आहे मला आगावपणा मरण घ्यायची. अरे राहुल है का नाही, कशाला खोटं बोलू मी. 3 टाइम बाई मालकाच्या पाया पडत होती. नाही पडली प्रभू रामचंद्राच्या पाया ती बाई, नाही पडली ती जगाच्या मालकिनीच्या पाया सीताई साहेबाच्या. प्रभू रामचंद्र तिच्या 9 बाऱ्या पाया पडले, सीताई साहेब 7 बाऱ्या पाया पडले तिच्या. आणि तिनं दाखिलेल्या पाण्याला कुंकू 3.5 घंटे प्रकाश देवता थांबली. तेजो कांती भय भास्कर यती दिवा करो भय जायंते. सकल भय व्याप्ती नवीन नखा नित्य रूपा भय सकल ते कार्यान्विता भय जायंते. निशापती भय दिनपती भय निशापती भय निशापती भय. चंद्र सूर्याचं तेज तिच्या पुढे फिक आहे. हे ताकद पतिव्रतेची आहे. 3.5 तासांबाईचे मालक उठले. मुद्रा नाव मुद्रा होत. कधी लोपा म्हणायचे, कधी मुद्रा म्हणायचे. आवडीन नाव घ्यायचे माणसं. हे लक्ष्मी 2 पाहुणे आले, चहा करा बरं. हौसन म्हणायचे. ए सावित्रा 2 कप दूध आणि 2 कप चहा करा. 2 पाहुणे दूध पिणार, 2 बोके पण आले. हो लोय काय काय बोके आगाव. आणि एक बोके म्हणला मी कपात दूध पित नाही, मी त्याला बुटात दिलं. अरे बोके कुठला, 9-10 लोकांच्या चहाचा नाश करतो, एकटाच दूध आणि तू बोके. निब्बर काठीनं हाणायला पाहिजे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. हौसन म्हणायचे माणसं. ए दुर्गा अगं माझा डब्बा लवकर कर असं म्हणायचे. आता हे म्हणीनत म्हणून त्या म्हणायल्यात विवेक ए विवेक आपल्याकडे गिरगावकर आलेत, लवकर ये बरं. तर मला वाटलं विवेकीचं मुलगाच असेल, तो त्यो खपक्या होता. ते घरी आल्यावर मी म्हणलं बाई हे विवेक कोण आहेत. माझे मिस्टर आहेत. मी म्हणलं मला नाही चहा प्याचा. कस काय. मी म्हणलं नवऱ्याला जर एकेरी बोलायलीस तर मला तर गॅसच्या पाईपनं हाणशील तू. येतो म्हणलं माय तू चहा प्याल्यावर मग ही गाडी उलथन. तू नवऱ्याला आव जाऊ बोलनस ना.
टकटक दिसतात. काय काय बायका नवऱ्याला त्रास देणार नाही. इथं पण 4 जणी दिसायल्यात मला. हो, माग पाहूच नका, तुम्ही उभ्याच राहा. हो, बघू द्या लोकायला एकदा. सरपंच मरायची हो एखादी हाय भरूनच. हो, त्याला वाटत होतं मा कोणतीला म्हणतो काय माहिती मेला. मला काय कळत नाही. ताण घेऊ नका. विठाला विठाला. 3.5 तासाच्या नंतर मालक उठले. मुद्रा जी जी म्हणायच्या. जी शब्द कसा गोड आहे का नाही. वा वा. माझे तुकोबराय सुद्धा शरण शरण जी हनुमंता. तुकोबराय मारुती रायाला जी म्हणले. लय जी शब्दात ताकद आहे. बा ज्या सासू सासऱ्याने आपल्यासाठी संपत्ती कमवली, सासऱ्यानं जर आवाज दिला सुनबाई, तर सुनान म्हणायचं जी मामांजी. जी म्हणायचं. जी डसुद्यात जाण जिबीच्या शेंड्याला इचू मनी जाण जी. हा काय भिताड पडत का अंगाव. त्यानं कमिलेली संपत्ती अशी चपकून आणतात. आणि सासऱ्यानं आवाज द्याला सुनबाई काय आहे याच्या आवाजानं ते त्याचे कान बोंबलत गेले. असं नकान करी जाऊ. कीर्तनाला दम नाही, भागवताला दम नाही, रामायणाला दम नाही, गुण कोणालाच नाही. महाराज आणायचा, खपक्या पाकिट द्यायचं, महाराज श्रीमंत केले. आणि तुम्ही सोनाराच्या फुकणीवानी तसेच इकून हवा गेली आणि तिकून निघून गेली. हो, काहीतरी घ्यायला पाहिजे आहे का नाही. हो, तुम्ही काहीतरी घेतलं तर ते पाकिट महाराजाला पचत आहे. नाही तर तुम्ही काही नाही घेतलं की त्या पाकिटान महाराजाची बायको बिमार. हो, त्याचं पोरग बिमार. ते छट पैसे तिकडेच गेले दवाखान्यात. पन्हाळा वाटा आलं, मोरी वाट निघून गेलं. हो, पोत फुल भरलं, पहाट पाहिलं काहीच नाही आहे का नाही. आपला संप्रदाय तसा नाही. घ्याचा संप्रदाय. घेतलं पाहिजे काहीतरी. मुद्रा जी सूर्य मावळायला टाइम किती आहे. 3.5 तास होऊन गेलेत. अगं बिंब दिसतंय सूर्याचं. मी तुमच्या संधे करता थांबिलाय. हो, देवासाठी सूर्य जास्त वेळ नाही थांबला. एक शपक पुरावा आहे. अभंगातला नाही. नंतर कोणी हिचकायचं नाही तुम्ही लोकांनी. हो, शपक. 7व्या अवतारात मालक जन्माला यायच्या वेळेला सूर्य थांबला. 2 प्रहरी काग सखे सूर्य थांबला. 2 प्रहरी काग सखे सूर्य थांबला. राम जन्मला ग सखे राम जन्मला. 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 पुरावा आहे. हा, पुरावा पण आहे. हो. माध्यान्नासी दिन कर पळ भरी होय स्थिर. क्या बात है, क्या बात है. अशी माणसं पाहिजे कीर्तनात उभे. माध्यानाशी दिन कर पळ भरी होय स्थिर. फळ भरी होय स्थिर. निमिषाला घवी भवकरणाचे निसोई. फळ मात्राचे नि लाघवी कालखंडाचे निभई. पंचांगाची भाषा आहे. थांबला काही वेळापुरता भगवान सूर्यनारायण देवाच्या जन्मा करता, पण 3.5 घंटे नाही. 8व्या अवतारात चंद्र थांबला. मध्यरात्री काग सखे चंद्र थांबला. मध्यरात्री काग सखे चंद्र थांबला. कृष्ण जन्मला ग सखे काना जन्मला. कृष्ण जन्मला ग सखे काना जन्मला. देव जन्मेपर्यंत चंद्र थोडा वेळ थांबला. 7व्या अवतारात देव जन्मापर्यंत सूर्य थोडा वेळ थांबला. 3.5 घंटे नाही. हो, जयद्रथ हे मारायचा होता. माहिती ना जयद्रथ हे. ते महाभारतातला हलकट जयद्रथ आहे. नालायक हे तो जयद्रथ आहे. त्यान माझ्या एका पवित्र माणसाला लात मारली, अभिमन्यूला. हो, एका भजन करणाऱ्याच्या पोराला लात मारली. अभिमन्यूचे वडील काय भजन करायचे गुरुजी.
अर्जुन झोपी गेल्याच्या नंतर अर्जुनाचे रोम कृष्ण कृष्ण म्हणायचे हो. अशा भजन करणाऱ्याचा मुलगा अभिमन्यू. याच्या पलीकडे सांगू, पंढरपुरातल्या मालकाचा सख्खा भासा तात्या, सख्खा भासा, चुलत नाही सावतर नाही सख्खा. आणि सख्ख्या पंढरपुरातल्या मालकाच्या भाषेला या जयद्रथ्यानं लाथ आणली. हरामखोर होता जयद्रथ्या. म्हणून याचं सकाळी सकाळी नाव घ्यायचं नाही. 24 लोकांचं नाव घ्यायचं नाही महाभारतातले. ते शकुन्या, हो ते दुर्योधन्या, हो ते दुःशासन्या. हे हलकट लोक येते, नालायक लोक आहेत, नालायक लोक आहेत. आणि त्यानं लात मारली अर्जुनान, पण केला दिवस माळेपर्यंत मी त्याला मारीन, नाही तर अग्नी काष्ट भक्षण करीन. याच्यात ताकद होती पंढरपुरातल्या मालकाची. दिवसच माळू द्यायचा नसता, पण कशाचं जमत. 3:30 वाजता दिवस माळाला. कसा? सुदर्शन लावलं. हो अहो जयद्रथ मरुस तर 7-8 दिवस अंधारात पडू द्यायचा नसता ना. होतीन ताकद, पण नाही निसर्ग बदलित आला. कोणाला मावली बुवा? देवाला. पण एका पतिव्रताबाईनं 3.5 घंटे सूर्य थांबिला. मालकानं आंघोळ केली, संध्या केली. संध्या आटपल्याच्या नंतर ते पाणी घेतलं आणि तुळशी वृंदावनामध्ये टाकलं आणि सूर्याला सांगितलं बापू जाय तुया घरी. एका सेकंदात माळवलं. काय ताकद. त्या बाईच्या मालकाचं नाव अगस्ती. हो लय मोठं म्हातारा अधिकारी. पाणी किती प्यावा त्या म्हाताऱ्यानं? अख्खा समुद्र एका घोटातच प्याला. अख्खा सागर एकाच घोटात. आमचा पाहुणा म्हणला मी 9 सागर पितो. आणि मी म्हणलं मग तू अगस्तीचा आज असशील. हो आमच्यावर घेतल्यावर कशी खसखस पिकती तुमची. तुमचे सगळे पाहुणे काय तुकाराम महाराजाचे अवतार आहेत का? तुमचे चेहरे पाहिल्या पाहिल्या कळतंय किती नालायक पाहुणे आहेत तुमचे. विठ्ठला विठ्ठला. आपले सगळ्याचेच पाहुणे हलकट. असा एकही माणूस नाही त्याला एकही पाहुणा हलकट भेटत नाही. एक ना एक हलकट असतोच नालाय. दळणात जसे खडे गवसतीत तशी एक असतच गिदाड कुठं ना कुठं. या भारतात एक बी अशी जात नाही की त्या जातीत पेताडी माणसं नाहीत. प्रत्येक जातीत पेताडी माणसं आणि प्रत्येक जातीत चांगले माणसं. म्हणून कोणी कोणाची वाभाडी काढायचीच नाही. विठ्ठला विठ्ठला. एकाच मने माझा पिता जयाने प्राशिला, म्हणून मी बहु भीते गया साधू कुळाला. कोण म्हणती? लक्ष्मी सरस्वती म्हणून लागली. हे सरस्वती माते, माझ्या बाबाला एका घोटात पिऊन टाकलं. लक्ष्मी समुद्राची कन्या आहे. एका घोटात 7 सागर जन पेले. काय ताकद असेल त्या म्हाताऱ्याची. हो ते त्रिशर्यन खरण दूषण बोंबलत गेलं एक समुद्रात. त्याला बाहेर ते बुडात लपलं ना. हे कसं काढावं, समुद्र कसा कोरडा करावा, पिऊनच टाकला. आणि मग उघडं केल्यावर हाणला ठोका. मारला तो रावण्यान पाटीलता. त्याला मारण्यासाठी अख्खा समुद्र पेला. ही ताकद अगस्तीची. ज्याच्या पत्नीनं 3.5 घंटे सूर्य थांबिला, ती लोपामुद्रेची ताकद. पण मला सांगा ते दोघं आहेत का उतरेश्वर बुवा? नाही. इतराचा पाय
समुद्रात त्या अगस्तीला जावं लागतंय. जय स्त्रीताईंना जावं लागलं काय पाडे राजू, त्या सामान्य आहेत, त्या तुमच्या आमच्यातल्या जावंच लागेल. एकदा एक गाव पेटलं. दुसरा पुरावा आहे का, गाव पेटलो गाव, आणि गाव चारही बाजूनं पेटलं. गावातल्या माणसाला बाहेर पळताच येईल. तात्या बाहेर जा, तर गाव बाहेरून पेटले. कसं बाहेर जा, काय करा म्हणून सगळी लोक पळत पळत राजवाड्याकडे गेली. राजवाडा फार मोठा होता, खूप मोठा राजवाडा, अख्खं गाव बसवली एवढा राजवाडा. पण राजवाडा बी राहुल जाणारच होता. पण चला गावातले म्हणले आपण राजाला विचारू आता वाचता येते का. आरडत बोंबलत माणसं आली. राजा झोपलेला आहे आणि राजाचं डोकं राणीच्या मांडीवर आहे. हो, राणीच्या मांडीवर राजाचं डोकं आहे आणि झोप लागण्यासाठी राणी राजाच्या जटा अशा कंगव्याने इंचरत होती. हो, लहान लेकराला झोप लागावं म्हणून आई त्याच्या पायाचे तळवे चोळीती, त्याच्या टाळूला चोळीती, त्याच्या पाठीवून हात फिरीती. लेकरू गरगर झोपत आहे का नाही, नाही तर मग झोका देते. राजा होता ते. पण अल्ला आधी आपल्या मालकाचं डोकं खाली टेकलं आणि लक्षात आलं हे यांचा जोरात आवाज ऐकल्यावर मालकाची झोप मोडून ए म्हणले थांबा. लोक म्हणले काय थांबा, जळून चाललो तर थांबा. काय थांबा, पाहणं म्हणले इस्तू इकडे पळा म्हणे, कोणीकडे पळा बघा, इकडे बी इस्तू लागलाय म्हणले. हे कोण पळा, ती कोणतं लय पेटलंय म्हणले. सगळ्या लोकांनी सांगितलं राणी साहेब कोणी कोणच रास्ता नाही, चौकून पेटलंय. इतराचा पाडको ना, चौकून पेटलंय. राणी साहेब म्हणले फक्त ओरडू नका, तुम्ही ओरडलात की माझ्या मालकाची झोप मोडती, आणि माझ्या मालकाची जर झोप मोडली तर बेट्यावर सगळे जळून जातात. आ ते म्हणले येर हीच जळणार येतं, मी तुम्हाला जळूच देत नाही, फक्त आरडू नका, बसा इथं. काय काय म्हणले कसं शक्य आहे रे, ही बाई म्हणाली रडू नका मी तुम्हाला जळू देत नाही, कसं शक्य. पण काही काही माहीत होतं त्याला बाईचा अधिकार मोठा होता. मग 4-2% कुठे बी डुकरं असतात. हो, ते विरोधात असतेच. हो, त्याला काय असं कळत नसतं. हा, तुम्ही देवाला पण वाईट मानणारी लोक होते ना. इरवी दिठी विधिलीच कवळे, ते चांदनिया ते म्हणे पिवळे, तरी माझ्या स्वरूपी निर्मळे देखती दोष. कावीळ झालेल्या माणसाच्या डोळ्याला पडदा येत असतो. खरं तर चांदण्या पांढऱ्याच आता, पण त्याच्या डोळ्याला पिवळा पडदा आल्यावर ते म्हणला चांदण्या पिवळ्या येतात. कामिन जयाच्या धालीने प्राची, कामिन जयाच्या धालीने प्राची, तो देखो चंद्राची चितवर्ण, चितवर्ण तो चंद्राची चितवर्ण. कामिन कामिनी जयाच्या झाली से नेत्रासी, तो देखे चंद्रासी पितवर्ण. पांढरा शुभ्र चंद्र आहे, पित म्हणजे पिवळा. का म्हणालाय, याच्या डोळ्याला पडदा आलाय. तै माझ्या स्वरूपी निर्मळे देख. अहो देवाला वाईट म्हणणार हलकट होते ना, तर माणसाला सगळी माणसं चांगलं म्हणतील याची अपेक्षा काय करता. 4-200 म्हणले अरे हिच्या वाड्यापाशी जळण्यापेक्षा आपल्या घरापाशी जळाव. सगळ्यांनी सांगितलं तीन तुम्हाला वाचायचं असेल तर माझ्या वाट्यावर बसा. अग्नी जवळ येऊ लागला, कस करायचं ताण घेऊ नका म्हणले. आतमध्ये गेली देवघरातून पाणी आणलं एका तांब्यात, आणि त्या तांब्या डाव्या हातात घेतला आणि उजव्या हातात 2-3 नागिनीचे पानं किंवा आंब्याची पानं घेतले आणि चौकून वाड्याच्या भोवताला असं पाणी शिपडलं. आता काळजी करू नका म्हणले, आता तुम्ही जळत नाही. त्याच्यातले 1-2 म्हणले रान्नचे रान्न उपसून फेकले तरी अग्नी इजला नाही, आणि हिच्या तांबर पाण्यानं काय इजतू यायला काय माहिती त्या तांबर पाण्यात काय काय असेल ना त्या पाण्यात अधिकार असेल ना.
हिवराचे 10 क्विंटल लाकडं आणा, काय कामाचे? आणि बावनिया चंदनाचं लाकूड एका तिळा इतकंच आणा, ते उकळत तेल गुरुजीगार करतय. तापलिया तेला बावनी चंदन, शन एक बुंद शीतल करी. उकळत्या तेलाला थंड करते. किती चंदन? तिळा इतकं. आणि हिवराचे लाकडं 10 ट्रॅक्टर आणा, टाका बर तेलात, काय कामाचे? भांगार भरती. आणि तुमचे रान उपसिले हे पाण्याचे होते, हिचं तांभर पाणीच आहे, पण या पाण्यात तत्व आहे. कोणतं तत्व? जो साधू तिच्या नगरीत आला, वाड्यात आला, त्या साधूचे पाय धुवायचे आणि त्या पायाहून पडलेलं पाणी त्याच्यातला एकच थेंब त्या तांब्यात टाकायचा. लाखो साधू आतापर्यंत राजवाड्यात आलते आणि सगळ्या संतांचं चरण तीर्थ होतं ते शिपळलं. आणि बाईनं अग्नी जवळ आल्यावर असं प्रणाम केला अग्नीला. अग्नी नारायणा, हे साधूचं चरण तीर्थ आहे. साधूला अग्नी भेटो, हो, अग्नी पतिव्रतेला भेटो, अग्नी संताला भेटो आणि अग्नी भजनाला भेटो. तुका म्हणे अग्नी झाला सबळ नामाची तुका म्हणे अग्नी झाला शे शीतळ, प्रतापी सबळ नामाची. अख्खी लंका जळून राख झाली, एकट्या बिभीषणाचं घर नाही जळालं महाराज. का? ते बिभीषण त्या घरात बसून राम राम म्हणत होता. आग लगी लंका में हलचल मचाई, विभीषण की कुटिया कैसी बचाई रे, कैसी बचाई. शपथ पुरावा आहे, सगळी लंका जळाली पण बिभीषणाचं घर नाही. का? नामधारकाची ताकद. अशा नामधारकांच्या पायाचं चरण तीर्थ. जवळ अग्नी आल्यावर त्या 200-400 लोक विरोधात म्हणले, मला नका मानू, मेले होत, पण वाचण्यासाठी ह्या रेषेच्या आत या. मग मरणाच्या भीतीनं हलकट अलीकडे आले आणि त्या रेषेवर अग्नी आला की शीतल झाला. अख्खं गाव वाचलं. हो, काय नाव तिचं? तिच्यात दुसऱ्या 1-2 सख्या बहिणी होत्या. एकीचं नाव शांडिल्या आणि एकीचं नाव सुमती. 2 जणी बहिणी. एकीचं लग्न झालं, ही राजाची पत्नी, हिनं गाव वाचिलं. आणि जिनं लग्न केलं नव्हतं का, तिचं झोपडं जळून गेलं. ती म्हणली, ताई काय फायदा ग, तू लग्न करून गाव वाचिलं आणि मी बैरागिनी आहे तरी मो झोपडं जळालं. तर तिनं सांगितलं, बाई लग्न करणाऱ्याला काऊन वाईट म्हणायचं? हा, कशामुळे वाईट म्हणायचं लग्न करणाऱ्याला? उलट ज्यानं लग्न केलंय त्यानं स्वतःची पत्नी सोडून जगात जी बाई भेटन तिला मायन बहीण म्हणावं. तो नुसता संन्याशी नाही, 1 कोटी संन्याशाच्या बरोबरीचा आहे. 1 कोटी संन्याशाच्या बरोबरीचा आहे. पण स्वतःची पत्नी सोडून दिसन त्या बाईला मायन बहीण म्हणायचं. हो, ही ताकद ज्याच्यात आहे त्याला अधिकारी महात्मा म्हणतात. अधिकारी. वृंदावनला गेलो तर आम्ही एकदा भागवत ठुलं, जे पुरुषोत्तम महाराजांचा सप्ताह होता. वालुरकर महाराजांची दिंडी क्रमांक 15 गेलो तर आम्ही. तिथे गेल्यावर मग आपल्या महाराष्ट्रातली बरीच पोरं तिकडं भागवत शिकायला गेले. ते मग आले, पाहिल्यावर ते बॅनर. मग ते त्यांचे गुरुजी याचे एखाद्याचे म्हणले, आमच्या परिसरातले बाळू महाराज आहेत, ते ऐकायचे. ते म्हणले, बढिया बोलता है लेकिन नुगई वगैरे कुछ, म्हणजे बायको आहे का? तर ते पोरं म्हणले, हो त्याचं लग हे यही तो करते बोले, तुम्हाला महाराष्ट्र के लोक शाद्या करते बोले. हो. मी म्हणले, तुमच्या गुरुजीन काऊन असं नाकस नुसं केलं रे? ते म्हणले, त्याला लग्न केलेले आवडत नाहीत. मी म्हणलं, कसं इचुडस देत का लग्न केल्यावर? हा, तुकोबारायांनी 2 लग्न केले तरी काळाच्या बोकांडीवर पाय द्याला. तुकोबारायांनी 2 लग्न केले तरी यमाचं धोतर फाटत होतं. तुकाराम तुकाराम नाम घेता काप, काळ गुलाम सलाम तुकया घरी राबत असे, मोक्षामा घरी कामारी दासी. काय ताकद होती. माझ्या शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी लग्न केलं. 36 वर्ष पंढरपुरातला मालक त्याच्या बायकोचे लुगडे धुवाला.
त्याचे धोत्र धुवायला आणि पाणी भरायला. सांगा म्हणलं तुमच्या गुरुजीला, लग्न करणार वाईट असते होय रे? लग्न करून कामाची मुसंडी थांबवा. लग्न न करून ज्याचा काम उतू जात असेल त्याच्या 42 पिढ्या नरकात जात असतात. विठाला विठाला विठाला. दोन पत्न्या केल्या माझ्या तेरच्या मालकानं. दोन दोन दोन. हो, काय ताकद मालकाची. पंढरपुरातला मालक त्याच्या घरी गाडगे करायला, चिखल तुडवायला. तेर गावी गोरोबाच्या चिखलावरी आचे पांडुरंग. गोरोबाच्या चिखलावरती आचे पांडुरंग. तेरा गावी झाला भक्तीचा नांद. तेरा गावी झाला भक्तीचा नांद. गोरोबाच्या चिखलावर आचे पांडुरंग. गोरोबाच्या चिखलावर आचे पांडुरंग. लग्न करणारे महाराज आमचे माती तुडवायला पंढरपुरातला मालक. काय ताकद असेल या लोकांची. कोण नामदार आहे? राजाई नावाच्या स्त्रीशी लग्न केलं, विटेवरच्या मूर्तीला जीव घातलं. पाषाणाची मूर्ती कापे थरा थरा, जेवी भरा भरा नाम्या संगे. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती तुझ प्यार. काय ताकद आहे लग्न करणारे वाईट असते तोय कुठं? काय सांगू लागलो का गेलं इचकून. शांडिल्य. हो, हे मी लग्न केलं मग का गाव वाचिले. ती बहीण ती म्हणली, बहीण मलाही लग्न करायचं. आता कोण देईल? 85 वर्ष वय झालं तर म्हातारी झालती ती. म्हाताऱ्याला बायका भेटत्यान. हो. असे किती बी पाहिले तुम्ही बघा पेपराव टीव्हीवर. हो, 86 वर्षाच्याच लग्न. हो, मांडवत फोकायला पाहिजे होता. पण 86 वर्षाच्या बाईला मालक कोण देणार आहे? पण बहिणीने सांगितलं, ताई काळजी करू नको, महादेवाच्या मंदिरात जे पहिलं दिसेल का घाल त्याच्या गळ्यात माल, ते तो मालक. काहीचं नशीब फुटको, रात्रभर हरवले आणि पहाटे 4ला मंदिरात गेली तर होत नाही. नशीबच खोट. आणि एक जण पडक्या मंदिरात कोणू लागलं. देवा देवा देवा. ही म्हणली, बाई मला भेऊन लपलंय गोय. अंधारातच गेली, आवाजाच्या दिशेने गेली, गळ्यात माळ घातला. पती परमेश्वराय नमा. ते म्हणला, बाई मला कशाला नवरा म्हणतात, मला मायबापानं फेकून दिले. ती म्हणली, कोणी फेकून देऊ द्या, पण तुम्ही माझे मालक. उजाळड्यावर कळन. आणि उजाळड्यावर कळालं तर कमरापासून खाली गळून गेलेलं आणि नुसत्या आळ्या अंगातून आल्यात. अशा आळ्याची आल्यात, उतरेश्वर भाऊ आळ्याच. पण बाईनं सांगितलं, आता मालक मानले. काय करू तुमच्यासाठी? मला थंडीचा त्रास होतोय, गरम पाणी पाहिजे. टोपलंच केलंय, कुडव होता पहिला. कशाला मागचं इचको आपलं सोपं सांगतो. टपच घेतलाय, त्याच्यात गरम पाणी टाकायचे आणि मालक मांडी घालून त्याच्यात बसायचे. त्रासच कमी झाला. मालकाच्या सेवेच्या ताकदीनं पुन्हा किती बाऱ्या पाणी गरम करायचं म्हणून करंगळी पाण्यात घातली की पुन्हा पाणी गरम होत होतं. इतकी पतिव्रतेची ताकद. पण हे नालायक लयच हलकट होतं ना. हे कमरापासून गळून गेलेलं, आळ्या निघाल्यात, पण ह्या काय काय लय कोडील जातीनं. हे बायकोन म्हणला, मला जग पाहायचंय. मग त्या बाईनं टोपलं डोक्यावर घेतलं आणि गाव फिरून आणलं. तर गाव फिरल्यावर गावाच्या कडीला एक वेश्येचं घर होतं. ते म्हणलं, मी इच्छाची तिच्याकडे जाव, पहा किती हलकट जात. हो,
तो बायकोन सांगितलं मालक तिच्याकडे जायला करणं माझ्यासाठी अख्ख्या गावात भीक मागितली आणि पैशाची कसणी कमरेला खोसली आणि मालकाला डोक्यावर घेतलं. इतका आनंद झाला ह्या तुटक्याला, इथून इथून गळून गेलेलं हे आळ्यान किडीन. आम्ही वेशेच्या घरी जाणार, हातच झोकू लागला असे. तर चौकात एक सूळ रावलेला होता आणि त्या सुळावर एक महाराज दिलते. हो, यानं हात झोकल्याबरोबर त्या सुळाला हात लागला उतरेश्वर बुवा आणि सूळ हल्ला. चिरचिर चिरचिर महाराज आढळलं. हे म्हणले कोण पापी ज्यानं या सुळाला हात लावला आणि महाबेंबील त्रास झाला, तो सकाळी सूर्योदय झाला कीच मरून जाऊ. शाप दिला. ते महाराज कोण होते सांगता येईल कोणाला? हा क्या काय हुशार होय. होय पॅन्टीवाले पण हुशार आहे. मग करतो का दुकान बनतो. विठाला विठाला कोणतं गाव रे बापू? बर कीर्तन कोणाचे ऐकतो मोबाईलवर? ह मोहनच ऐकत नाही का? हा 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 खरं बोलत आहे ते. विठाला विठाला मानावं लागेल तुला. मांडव्य नावाचे साधू. बाईच्या लक्षात आलं सकाळी उजळलं की हे किडक मरत आहे. सकाळी सूर्योदय झाला की हे किड्याला मरून जाते. म्हणून तिनं त्या टोपल्यातलं पाणी घेतलं बाप्पा हातातून, पूर्वेकडे तोंड करून उभी राहिली. काय ताकद आहे सूर्याची उदयाली याची. 8 दिवस नाही आलं. 8 दिवसात काय परिस्थिती झाली असेल तात्या. कवा सोडायचे वगार म्हशीला, वासर कवा सोडायचे सरपंच गाईला. लय बेजाऱ्या ना. हो काय काय म्हाताऱ्या म्हणल्या माय कोंबडं बोंबललं तरी सूर्य उगन. आणि कोंबड्याचा आणि सूर्याचा काय संबंध आहे? हा ते कोंबड्या आढळल्यावर कुठे ओढ निघत असतो सूर्य. एक म्हातारी म्हणली माय मला सूर्याला निघूच द्यायचं नाही, माया कोंबड्याला झाकून टाकायचं. टोपलं टाकलं, टोपल्यावर 2-4 गोदडीन मेला न त्यो गाबऱ्या. हो तिच्या कोंबड्याचं नाव गाबऱ्या होतं, लाल तुऱ्याचा. हो त्यो गाबऱ्या मेला तरी म्हणली माय सूर्य कसा निघला. म्या म्हणलं कस्तुरे तू ह्या गाबऱ्याचा आणि सूर्याचा काही संबंध नाही. काय संबंध आहे त्या कोंबड्याच्या आरवण्याचा? पुरावा आहे ना. नाव सुद्धा आता लांबत नाही सगळं. हो पुरावा आहे महाराजांचा त्याच्यासाठी. हो 8 दिवस सूर्य नाही निघाला. सगळ्या देवता आल्यान बाईला विनंती केली पाणी टाकून दे. ती म्हणली पाणी टाकलं की सूर्य उगवतो आणि सूर्य उगला की माझ्या कपाळावर चबुक्का लागतोय, मग मालक मरतील. मांडव्यालाच उशाप द्यायला लावला आणि 9व्या दिवशी सूर्य उगवला. दृष्टांत संपला. एका बहिणीनं गाव वाचिलं आणि एकीनं 8 दिवस सूर्य थांबिला. सुमती आणि शांडिल्य काय अधिकारी बायका असत्याल आज जिवंत आहेत का? नाही. त्यांना सुद्धा जावं लागलं. इतराचा पाड